नमस्कार दोस्तों, मी विक्रम टेकाडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो द इंग्लिश कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. माझ्या मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर पुन्हा लाईव्ह येतोय. मित्रांनो, आता स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आहेत, कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम्समध्ये आपल्याला आवश्यक असणारं ते सगळं इंग्रजी आपण या चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करतो आहे. तद्भवतच आत्ताच एक ॲड आलेली आहे आणि ती ॲड म्हणते आहे की आता येणाऱ्या जून महिन्यात शासन आपल्यासाठी TET पण घेणार आहे. मित्रांनो, TET स्कॉलरशिप असो किंवा कुठल्याही एक्झामसाठी लागणारे इंग्रजी असो, ते इंग्रजी बदलत नाही आणि त्याकरिता एकदम बेस्ट पार्ट जो आपल्याला महत्त्वाचा असतो तो एकदा सखोल चर्चा करून आपण तो क्लिअर करून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला इंग्रजीचे क्वेश्चन सोडवत असताना, इंग्रजी या विषयावरती विचार करत असताना याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मूळ गाभा काय तर बघा, साधं 5वी 6वीचं नवोदय असू द्या, 7वीचं आताचं स्कॉलरशिप असू द्या, येणाऱ्या TETच्या एक्झाममध्ये तुमचं इंग्रजी असू द्या किंवा CTET मध्ये इंग्रजी असू द्या, या सर्व एक्झाम्समध्ये आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्ह आहे, व्यतिरिक्त टेन्स आयडेंटिफिकेशन्स आहेत. अशा विविध घटकांना सपोर्ट करणारा एक घटक आहे आणि तो म्हणजे टेन्स. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या वाक्याचा टेन्स ओळखता येतो तर तुम्ही ॲक्टिव्ह पॅसिव्ह तुम्हाला सोडवताना सोयीस्कर जाणार आहे. जर आपण डायरेक्ट इनडायरेक्टचा स्टडी करायला जातोय तर डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सुद्धा आपल्याला त्या दिलेल्या वाक्याचा टेन्स चेंज करायला लागतो, तिथला हेल्पिंग व्हर्ब चेंज करायला लागतो आणि यासाठी सुद्धा आपल्याला टेन्सेस या घटकाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतोय. मित्रांनो, या टेन्स या घटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा काही शब्द लक्षात घ्यायचे आहेत आणि ते शब्द म्हणतात की आम्हीच टेन्सेसची अरेंजमेंट करतो. मित्रांनो, जर आपण या एका चार्टच्या स्वरूपामध्ये स्टडी करतोय तर आपल्याला तो चार्ट असं सांगतोय की आम्ही टेन्स शिकवतो आणि टेन्स शिकवताना त्याला एक शब्द महत्त्वाचा ठरतो. पहिला शब्द आहे सिंपल. पहिला शब्द आहे सिंपल. मित्रांनो, सिंपल हा एक शब्द घेऊन याला 3 नाव आपण देऊ शकतो. या सिंपलला आपण 3 नावं देऊ शकतो: सिंपल, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेला टेन्सच्या बाबतीतला पहिला शब्द आहे सिंपल. सिंपल वरनं आपल्याला तयार करायचे आहेत 3 टेन्स: सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मित्रांनो, जर एवढी बाब लक्षात आली असेल तर पुढे जातोय आपल्याला टेन्सच्या बाबतीत दुसरा शब्द स्टडी करायचा आहे आणि तो आहे कंटिन्युअस. कंटिन्युअस आपल्याला पुन्हा सेम बाब सांगते आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिला शब्द सिंपल, दुसरा शब्द कंटिन्युअस. कारण बाकीचे इथे जे 3 शब्द आपण घेतलेले आहेत प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, इन द सेम वे दुसऱ्या स्टेप वरती सुद्धा आपल्याला तीच गोष्ट फॉलो करायची आहे. पुन्हा 3 ॲरो दाखवायचे. पहिला घ्यायचा प्रेझेंट, दुसरा घ्यायचा पास्ट, तिसरा घ्यायचा फ्युचर. मित्रांनो, सिंपलचा विचार करताना सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. कंटिन्युअसचा स्टडी करतोय, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. मित्रांनो, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या 3ही बाबी सारख्या आहेत, फक्त आपल्याला बदलायला लागला नंबर 1 सिंपल, नंबर 2 कंटिन्युअस. मित्रांनो, पहिला शब्द, दुसरा शब्द, याचप्रमाणे आपण तिसऱ्या शब्दासोबत जातोय आणि टेन्स म्हणतोय की माझ्याकडे तिसरा असणारा शब्द आहे परफेक्ट. परफेक्टला सुद्धा
पहिल्या सिंपल सोबत आपण जे 3 शब्द घेतले तेच प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर, तेच प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर परफेक्ट सोबत सुद्धा आपण घेतोय आणि म्हणजेच इथे टेन्स तयार होतोय प्रेझेंट परफेक्ट, पुन्हा पास्ट आणि पुन्हा फ्युचर. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. मित्रांनो, जसं आपण कंटिन्युअस टेन्स नंबर 2 वरती शिकलो, परफेक्ट टेन्स नंबर 3 वरती शिकलो. या तीनही सिंपल, कॉन्टिन्युअस अँड परफेक्टला फक्त 3 असणारे कॉमन वर्ड्स आपण जोडलेत आणि तिथे 9 टेन्सचे नाव तयार झाले. सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मित्रांनो, पुढे जेव्हा गेलो कंटिन्युअस होता, सेम प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस सोबत सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. मित्रांनो, परफेक्टला तीच गोष्ट अनुभवायला आली, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. मित्रांनो, इथे आपले 9 टेन्सचे नाव कंप्लीट झालेत. या 9 टेन्स नंतर आपल्याला पुन्हा 3 टेन्सचा स्टडी करायला लागतो, परंतु याच्यासाठी सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट यामधून आपल्याला कंटिन्युअस आणि परफेक्ट हे 2 शब्द उचलायचे आणि म्हणून इथे आपल्यासाठी 4था टेन्स तयार होतो आहे, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मित्रांनो, पहिल्या सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट पासून आपण 3 शब्दांना कॉमनली फॉलो करत आलो आहे, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. सेम 3 वर्ड्स आपण अलीकडे घेतोय आणि ते सुद्धा आपल्याला सांगतायत प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला काय करायचंय बघा, टेन्स परफेक्ट कंटिन्युअस, हा कंटिन्युअस होता, हा परफेक्ट होता, या दोघांनाही कंबाईन केलं आणि नवीन टेन्स आपण तयार केला आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असणारे 3ही कॉमन शब्द आपल्याला सांगतायत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. मित्रांनो, हे झाले आपल्या 12ही टेन्सेसचे 12 नाव. आता या टेन्स चार्टचा आपण जर पूर्ण एक आढावा घेतोय तर टेन्स नंबर 1 सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. कंटिन्युअस मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. मित्रांनो, परफेक्ट कंटिन्युअस सोबत जात असताना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस हे झाले 12 टेन्स. मित्रांनो, ज्या वेळेला टेन्सेसचा स्टडी केला जातो किंवा त्याचं टीचिंग केलं जातं त्यावेळेला आपल्याला सर्वात पहिल्यांदा शिकवलं जातं सिंपल प्रेझेंट टेन्स एस प्लस व्ही वन प्लस ओ, एस प्लस व्ही टू प्लस ओ, एस प्लस शॉल और विल और प्लस व्ही वन प्लस ओ. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर पाठ करण्याची गरज नाही, कारण तुम्ही सेंटेन्स फॉर्म करताय, तुम्ही असर्टिव्ह सेंटेन्स फॉर्म करताय. मित्रांनो, एक गोष्ट कॉमन येते आहे, त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असणारच आहे, त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असणारच आहे बाबांनो. ते सेंटेन्स वाईज ते चेंज होईल. जसं WH क्वेश्चन तयार करतोय तर सेंटेन्स वाईज स्ट्रक्चर चेंज होत राहील, परंतु महत्वाचा भाग एक लक्षात ठेवा, कुठल्याही वाक्याचा स्टडी करत असताना, कुठल्याही टेन्सचा स्टडी करत असताना त्या वाक्यातला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट किंवा त्या वाक्यातला कॉम्प्लिमेंट याच्यावरती फोकस करू नका, याच्यावरती लक्ष केंद्रित करू नका. सर्वात फक्त महत्वाची असणारी एकच बाब आहे, ती म्हणजे त्या वाक्यातला वर्ब आणि त्या वाक्यातला त्या वर्बचा वर्ब फॉर्म. मित्रांनो, कुठल्याही वाक्याचा जर टेन्स आपण आयडेंटिफाय करतो आहे तर किंवा त्या वाक्याला कोणत्या टेन्स मध्ये हे वाक्य आहे किंवा त्याला कुठल्या टेन्स मधून कुठल्या टेन्स मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी बेस्ड आहेत वर्ब आणि त्याच्या वर्ब फॉर्म वरती. मग आता वर्ब तुम्हाला माहिती, समजो की हे वर्ब आहे
त्याचे आपल्याला काय माहिती असले पाहिजे, त्याचे आपल्याला वर्ब फॉर्म्स माहिती असले पाहिजे, फॉर्म्स ऑफ वर्ब माहिती असले पाहिजे. मग या फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये काय असेल, V1 आहे, त्याच्यानंतर V2 आहे, त्याच्यानंतर V3 आहे, त्याच्यानंतर V4 आहे, त्याच्यानंतर V5 आहे, त्याच्यानंतर V6 आहे. ओके, मग आता V1 V2 V3 V4 V5 V6 याचा वापर आपल्याला करायला लागतो. मग याचा वापर करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे वर्ब माहिती असले पाहिजे, वर्ब फॉर्म्स माहिती असले पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला एखादी वर्ब लिस्ट फॉलो करावी लागेल. ते वर्ब्स वारंवार वाचावे लागतील आणि ते वाचायला सुरुवात करा. ओके, कारण वर्ब्सच्या बेसिसवरती आपण सगळं काही चेस करू शकतो. त्याच्यासाठी टेन्स आणि टेन्सशी संबंधित प्रत्येक प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला वर्ब्स माहिती असले पाहिजे, वर्ब्सचे फॉर्म माहिती असले पाहिजे, त्याचा V1 काय, त्याचा V2 काय, त्याचा V3 काय, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. V4 काय आणि प्लस त्याचे ऍग्रीमेंट्स काय, या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. हे सगळा प्रत्येक घटक आपण इकडे डिस्कस करतोय. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, V1 V2 V3 काय आहे हे मात्र पहिल्यांदा अभ्यासून घ्या. याच्यासाठी थोडेसे तुम्ही मेहनत घ्या, तुम्हाला ही स्वतःला मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे, जे माझ्याकडून होत आहे ते मी माझ्याकडून पूर्ण करतो, जे तुम्हाला वैयक्तिक करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. जर सिंपल प्रेझेंट टेन्सचा स्टडी करतोय ना, जसं मी तुम्हाला शिकवलं की वर्ब फॉर्म मध्ये पहिला V1 येतो, तर हा V1 देऊन टाकायचा सिंपल प्रेझेंट टेन्सला. V1 च्या नंतर कोण आला, V2 आला, हा V2 देऊन टाका सिंपल पास्टला. ओके, मग आता फ्युचर टेन्स म्हटलं, मग आता काय V1 सिंपल प्रेझेंटला दिला, V2 सिंपल पास्टला दिला, फ्युचरला काय V3 द्यायचा का काय. अनेक मुलं अशा प्रकारचं फ्युचर सिंपल फ्युचरचं उत्तर देत असताना, त्याचा स्ट्रक्चर फॉर्म करत असताना ही चूक करतात. सिंपल प्रेझेंटला जर V1 जातो सर, सिंपल पास्टला जर V2 जातो, तर सिंपल फ्युचरला लेकरू लगेच सांगतो, माणूस लगेच सांगतो सर V3 होत नाही, कारण हा कोण म्हणतो, फ्युचर म्हणतो, आणि या फ्युचरचं कोणाशिवाय भागत नाही. तर लक्षात ठेवायचं, या फ्युचरचं शाल किंवा विल यांच्याशिवाय भागत नाही. आणि मित्रांनो, त्यातल्या त्यात हा फ्युचर तर आहे, पण कोणता फ्युचर आहे, सिंपल आहे. सिंपल मध्ये आपण V1 V2 V3 वगैरे अशाच काही गोष्टींचा वापर करतो असं लक्षात ठेवायचं. आणि मग आता V3 चा वापर करत नाही, नाहीतर म्हणा आता अजून V3 कुठून आला. ओके, बघा V1 आणि V2 चा वापर केला, मग फ्युचरलाच कशाला V4 आणि त्याच्या पुढच्या V3 याच्या सोबत सोडायचं. मित्रांनो, पुन्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, शाल किंवा विल घेतला म्हणजे फ्युचर सॅटिस्फाईड झाला, आणि इकडे V1 लिहून टाकायचा, तिथला सिंपल सॅटिस्फाईड झाला. ओके, सिंपल फ्युचर टेन्स शाल और विल प्लस V1. ओके, पुढे जाऊया. कंटिन्युअस टेन्स मध्ये एक छोटंसं गाणं लक्षात ठेवायचं. प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर एक गाणं लक्षात ठेवायचं. प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर म्हणा. इज एम आर, क्या बोले, इज एम आर, वॉज वेअर, इज एम आर, was, where, shall be, will be. Is am are, was, where, shall be, will be. जर या वाक्याचं मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये जर आपल्याला हेल्पिंग वर्बचा वापर करायला लागतो म्हणते, तर हेल्पिंग वर्बचा वापर करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट इज एम आर, वॉज वेअर, शाल बी अन विल बी, तीन स्टेजेस मध्ये स्टडी करतोय. इज एम आर, वॉज वेअर, शाल बी अन विल बी. मग इज एम आर म्हणत असताना आपल्याला काय म्हणावं लागेल, तर लक्षात घ्या मित्रांनो, इज एम आर आहे, वॉज वेअर होता, शाल बी अन विल बी फ्युचरचे असेल. ओके, इज एम आर आहे, वाज वेअर होता, इज एम आर आहे, वाज वेअर होता, शाल बी अन विल बी आहे म्हणून तिथं लागला असेल. ओके, मग आता बघा, इज एम आर कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस टेन्स म्हणजे याच्यात आपल्याला वापरायचा असतो V4, हे लक्षात ठेवायचं.
कोणता पास्ट पाहिजे म्हणून वॉज आणि वेळ झाला, परंतु कंटिन्युअस पाहिजे म्हणून आपल्याला इथं घ्यावं लागेल बिफोर. शाल बी आणि विल बी म्हणजेच फ्युचर टेन्स झाला, परंतु मित्रांनो कंटिन्युअस पाहिजे म्हणून कंटिन्युअस करण्यासाठी आपल्याला तिथे बिफोरच घ्यावं लागेल.